पैसा कमावणं महत्वाचं, पण त्याहूनही त्यात वाढ करणं आणि तो टिकवून ठेवणं तेवढंच महत्वाचं. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दोस्त अँड होस्ट प्राजक्ता. ग्रीन FM 90.4 वरती मी घेऊन आलेली आहे एक स्पेशल शो फायनान्सवर बोलू काही. चला फायनान्सवर बोलू काही, तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देऊया, तुमची आर्थिक प्रगती साधूया. ग्रीन FM 90.4. हॅलो दोस्तो, तुम्ही ऐकताय 90.4 ग्रीन FM आणि मी प्राजक्ता ऑफकोर्स तुमच्या सोबत घेऊन आलेली आहे फायनान्सवर बोलू काही, ब्रॉट यू बाय हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आपले एक्सपर्ट आहेत या खास हॅपी टू हेल्प सर्व्हिसेसचे फाउंडर आहेत अभिनंदन उपाध्ये सर, आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. पण पैशाचं प्लॅनिंग करताना आपण पैशासाठी काम करतोय का पैसा आपल्यासाठी काम करतोय, हा जर फरक समजला ना तर नक्कीच आपलं फ्युचर आणि या फायनान्शियल बद्दलचं आपलं जे फ्युचर आहे ना ते नक्कीच सुधारू शकतं. तर त्याबद्दलच मी आज अभिनंदन सरांना विचारणार आहे. अभिनंदन सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, तुम्ही सांगितलं की कुठल्या गोष्टींचा विचार आधी करावा किंवा नेमकं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, ते कधी करावं, हे तर तुम्ही आम्हाला सांगितलं. पण फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं की आधी समोर येतं म्युच्युअल फंड्स, SIP, आणि बरेच जण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतच आहेत. याचं महत्व सर्वसामान्य लोकांना तुम्ही कसं पटवून द्याल किंवा काय सांगाल याच्याबद्दल? म्युच्युअल फंड ही कन्सेप्ट आहे ना, खूप एक 30 वर्ष झालं मार्केटमध्ये आहे. कारण त्याचा अवेअरनेस 2010 पासून पुढे चालू झालेला आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट ही इनडायरेक्टली शेअर मार्केटमध्ये होते अच्छा. आणि त्याचा अवेअरनेस मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा बऱ्याच लोकांना नाहीये. तर आमच्यासारखे जे म्युच्युअल फंड ॲडवायझर आहेत ते लोकांना अवेअर करतात की म्युच्युअल फंड नेमकं वर्क कसं होतं. फॉर एक्झाम्पल, जसं आपण पोस्टामध्ये RD करतो महिन्याला एक 100 रुपयाची, आपण सवय लावून घेतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, त्याचंच नाव SIP आहे, जे वेल नोन झालेलं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही जसं 100 रुपये पोस्टामध्ये करता, कारण पोस्टामध्ये आपल्याला 6 ते 7% व्याजदर मिळते. हो. कारण म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात. मिळतं. पोस्टामध्ये आपण ठेवतो पैसे आणि त्याच्यावर व्याज मिळते. म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर रिटर्न्स मिळतात, म्हणजे गुंतवणूक केल्यावर परतावा मिळतो. आणि परतावा कधी फिक्स नसतो. कारण आपलं गोल सेटिंग असेल की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला हे पैसे पाहिजे आहेत, मुलीच्या लग्नासाठी पाहिजे आहेत किंवा माझ्या रिटायरमेंटसाठी, तर ते टाइम पिरियड खूप मोठा आहे आणि त्या टाइम पिरियडमध्ये रिटर्न्स खूप चांगले बनतात. फॉर एक्झाम्पल, 2000ची SIP जेव्हा एखादं बाळ जन्मतं 0 इयरला, तर 2000ची SIP त्याच्या फर्स्ट मंथ पासून चालू केली आणि तुम्ही 15 वर्षासाठी केला, कारण 15 वर्षानंतर तो 11-12ला जाणार आहे, तर त्याही त्याचं खरं एज्युकेशन आणि फायनान्स एक्सपेन्सेस चालू होणार आहेत एज्युकेशनचे. तर त्याच्यासाठी तिथं जाऊन कुठं तर कर्ज काढण्यापेक्षा आतापासूनच आपण थोडे पैसे त्याच्यामध्ये गुंतवू शकतो. आता 2000ची SIP 15 वर्षासाठी केला तर टोटल तुम्ही 3,60,000 रुपये भरता आणि ऍव्हरेज 15% रिटर्न मिळालं तर तुमचं व्हॅल्युएशन 13.5 लाख रुपये होते. अच्छा. म्हणजे वरचे 10 लाख रुपये हे कंपाऊंडिंग मध्ये जातं. चक्रव्याज सिंपल फॉर्म्युला आहे, जो आपण लहानपणापासून शिकलेलो आहे. आणि तीच SIP जर आपण पुढे 5 वर्ष कंटिन्यू केली, म्हणजे 15 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष केली, तर आपण फक्त 1,20,000 एक्स्ट्रा भरतोय त्याच्यामध्ये. तर पुढे त्याचं कंपाऊंडिंगचं रूपांतर 30 लाख रुपये होतंय. नक्कीच. म्हणजे टोटल आपण 4,80,000 रुपये भरतोय आणि आपल्याला 30 लाख व्हॅल्युएशन होऊ शकतंय. आता म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. इथे कुठलीही गॅरंटी दिली जात नाही की किती टक्के रिटर्न मिळणार. बँकेत तुम्हाला सांगितलं की आम्ही 6% म्हणजे 6% देणार, 1 रुपये जास्त पण देणार नाही, 1 रुपये कमी पण देणार नाही. नक्कीच. कारण म्युच्युअल फंडमध्ये ऍव्हरेज आपल्याला 15%, 12% आणि 18% असे रिटर्न्स मिळू शकतात. आता मागच्या 20-25 वर्षाची हिस्ट्री तुम्ही काढला तर कुठल्याही म्युच्युअल फंडनं 12%च्या खाली रिटर्न्स दिलेले नाहीये. तर ह्याच्यामध्ये वेट अँड वॉच आहे, पेशन्स आहे, सगळे रॉकेट सायन्स आहे, ते थांबायचंच आहे. म्हणजे टाइम हाच तुमचा गुंतवणुकीचा एक पर्याय असं मी लोकांना सांगू शकतो. नक्कीच. म्हणजे म्युच्युअल फंड्स, SIP याच्यात गुंतवणूक अगदी फायदेशीर आहे असं तुमच्या बोलण्यावरून तर समजतंय. पण अगदी नॉमिनल अमाउंट पासून आपण सुरू करू शकतो? हो, 100 रुपयापासून तुम्ही SIP करू शकता. म्हणजे कसं असतंय, समजा आपल्याला रिअल इस्टेट घ्यायची आहे, 1 गुंठा जागा जरी घ्यायची आहे तर 5-10 लाख रुपये पाहिजेत. इनिशियल इन्व्हेस्टमेंट तेवढी पाहिजे, तर मग आपण घेऊ शकतोय, पुढे जाऊन विकू शकतोय. आणि सोनं घ्यायचं असेल तर 1 तोळा घ्यायचं म्हटलं तर 1.5 लाख रुपये पाहिजेत. मग 1 ग्रॅम घ्यायचं म्हणजे 15,000 रुपये पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 100 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट
करू शकता. शकता. डेली 100 रुपयाची SIP करू शकता. हम्म. जसं लोक पिग्मी करतात हो. तसं तुम्ही डेली SIP पण करू शकता किंवा नक्कीच. मंथली तुम्ही 500 रुपयाची SIP पण करू करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही लमसम एक रकमी पैसे पण ठेवू शकता. जसे बँकेमध्ये आपण 5 वर्षाची FD करतो. हम्म. पहिला होतं बघा 5 वर्षात दाम दुप्पट. हा. कधी हे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी हम्म. व्याजदरच 15% असायचा. नक्कीच. त्यामुळे आपल्याला 5 वर्षात पैसे दुप्पट व्हायचे. हो. आता तेच पैसे दुप्पट व्हायला जवळपास 12 वर्ष लागतात. अगदी. आणि ह्याच्यामध्ये एक रूल ऑफ 72 आहे की हम्म. ज्याच्यामध्ये जेवढं तुमचं व्याजदर आहे 72 ला तुम्ही त्या व्याजदरानं डिवाइड केला तर तेवढे वर्ष तुम्हाला लागतात हम्म. पैसे डबल व्हायला. फॉर एक्झाम्पल 15% रिटर्न मिळालं तर तुम्ही 72ला 15% डिवाइड केलं हम्म. तर जवळपास 4.5 ते 5 वर्ष लागतात पैसे डबल व्हायला. अच्छा. तेच व्याजदर जर 6% असेल हम्म. तर तुम्हाला 12 वर्ष लागतात तेच पैसे डबल व्हायला. नक्कीच. त्यामुळे गुंतवणूक करताना इन्फ्लेशनला बीट होईल अशी हम्म. गुंतवणूक करायला पाहिजे. हम्म. आणि आत्ताच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या म्युच्युअल फंड हे बेस्ट ऑप्शन आहे. कारण अच्छा. ह्याच्यामध्ये एम्फी सेबी हे जे रेग्युलेशन आहे हम्म. पैसे तुमचे कुठेही जात नाही. तुमच्याच बँक अकाउंटवरनं पैसे म्युच्युअल फंडमध्ये जातात हम्म. आणि म्युच्युअल फंडमधनं तेच पैसे तुमच्या अकाउंटला येत. येतात. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे झिरो व्हायचे चान्सेस नाही आहेत. हम्म. ते घाबरायचं नाही की माझे पैसे कुठेतरी जाणार आहेत काय, ह्याचं कसं काय, कारण त्याचं सगळं व्हॅल्युएशन रिपोर्ट तुमच्या पॅन कार्ड थ्रू तुम्हाला मिळत असतं. नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं की त्याच्यात अनेक मुद्दे आले आणि याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. तर खरंच आपण ह्या आर्थिक नियोजनाला कसं पुढे घेऊन जायचंय आणि ते आपल्या थ्रू आउट लाईफ कसं करायचंय जेणेकरून आपण पुढचं आयुष्य आपलं अगदी छान व्यवस्थित घालवू शकतो. तर अशाच इंटरेस्टिंग मुद्द्यांवरती आपण बोलतोय. खास फायनान्सवर बोलू काही या आपल्या शोमध्ये 90.4 ग्रीन FM वरती तुम्ही ऐकताय आणि बघताय सुद्धा. आणि ऑफकोर्स हॅपी टू हेल्प सर्व्हिसेस आपल्याला नेहमीच मदत करायला तयार आहे. सो अभिनंदन सर आपल्यासोबत असणारच आहेत आणि अशा या खास एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला ऐकत राहा आणि अशा अनेक मुद्द्यांवरती तुम्ही आम्हाला प्रश्न सुद्धा विचारू शकता. ऐकत राहा 90.4 ग्रीन FM. मी प्राजक्ता रजा घेते तुमची. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.